हाय, तर प्लेन खिचडी मी कशी बनवते हे मी तुम्हाला दाखवते. तांदूळ आणि तुरीच्या डाळीला मी चांगलं 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि 5 मिनटं असं ठेवलं आहे थोडंसं. आणि इकडे मी वाटीमध्ये आणि इकडे मी कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे, मला शेंगदाणे खूप आवडतात म्हणून मी खिचडीत टाकते, बटाटा, जिरे, मोहरी, हळद, मीठ. कुकर गरम करायला ठेवला आहे. गरम झाल्यावरती मी कुकरमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, हलवलं त्याला थोडंसं. कांदा टाकला, कांदा चांगला परतून घेतला त्याच्यामध्ये आणि कांदा जरा लालसर होऊपर्यंत परतून घेतला आहे. आणि कांदा चांगला लाल झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे टोमॅटो पण जरा चांगले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. मग कढीपत्ता टाकायचा आहे. मग थोडंसं अजून हे करायचे, मिरची टाकायचे, शेंगदाणे टाकलेत मी त्याच्यामध्ये, शेंगदाणे पण चांगले भाजून निघतात. बटाटा टाकलेला आहे त्याच्यामध्ये, हलवून घ्यायचं आहे आपल्याला. स्वादानुसार मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि जरा हलवून घ्यायचं आहे. धुतलेला तांदूळ टाकायचा आहे ह्याच्यामध्ये, परत हलवायचं आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर ते एका साईडला मसाला राहतो आणि एका साईडला भात होतो. कोथिंबीर टाकले, पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आपल्याला. काही जणांना सुक्का आवडतो भात, काही जणांना थोडा ओलसर आवडतो, त्या हिशोबाने पाणी टाकायचे. कुकर आता झाकला आहे मी. तर याला 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला. तर शिट्ट्या झालेला आहे आणि भात पण झाला. जरा कुकर थंड झाल्यावरती काढला तर भात असा आहे आणि चवीला पण खूप छान आहे. बाय.